आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे त्यामध्ये नक्की लाईक आणि शेअर करून आणि कमेंट्सद्वारे सांगावे. आपला खूप खूप आभारी आहोत. अर्धा किलो चिकन लिव्हर आहे, पाव किलो पोटा आहे. लिव्हर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. लिव्हर आपण स्वच्छ पाण्याने नीट धुवून घेणार आहोत. पोटा देखील मॅरिनेशनसाठी आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, थोडं मीठ, थोडंसं मीठ, त्यासोबत आपण टाकणार आहोत यामध्ये पुदिना चटणी. पुदिना तुम्ही घातल्यावरती यामध्ये चिकन लिव्हरचा जो टेस्ट आहे ती फारच सुंदर होते. पुदिना चटणी नक्की टाकावी त्यामध्ये. मस्तपैकी मसाले लावून घ्या याला. यानंतर यामध्ये येणार आहे अद्रक लसूण पेस्ट, पुदिना चटणी नीट मिक्स करा. याला आपण 15 ते 20 मिनिट झाकून ठेवणार आहोत. 4 कांदे घेतलेले आहेत आणि 4 टोमॅटो मोठ्या आकाराचे. याला आपण बारीक चिरून घेणार आहोत. टोमॅटो आणि कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. टोप ठेवलेला आहे आपण प्रीहीट करण्यासाठी. सर्वात महत्त्वाची प्रोसिजर आहे ही. तुम्ही जरा नीट लक्ष देऊन बघावं, जेणेकरून तुमचं लिव्हर पुटा मसाला बनवताना तुम्हाला कधीही अडचण येणार नाही. 2 पळी आपण तेल टाकलेलं आहे यामध्ये. तेल गरम झालं आहे. तेल गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये लिव्हर परतून घ्यायची आहे. लिव्हर यासाठी परतून घ्यायची आहे जेणेकरून ती शिजणार सुद्धा आहे आणि त्याचे पीसेस जे बारीक आहे ते आपण डायरेक्ट जर घातले असते मसाल्यामध्ये तर ते तुटले असते, गळाले असते. एक प्रकारचा टाईटपणा येतो लिव्हरला एकदा परतून घेतली तर. तुमचे पीसेसही तुटत नाही आणि तुम्हाला प्रॉपर एक एक पीस मिळू शकतो. आपण बघू शकता की लिव्हर परतल्यामुळे लिव्हरचा जो उग्र वास असतो तो सुद्धा निघून जातो आणि आपल्याला पीसेस कसे एक एक सिंगल मिळतात, ते तुटत सुद्धा नाही. ज्या साईजमध्ये आपण कापलेले आहेत बघा, आपण बघू शकता ते तसेच पीस आपल्याला शेवताना किंवा एखाद्याला सर्व करताना तसेच पीस मिळणार आहेत. कांदा घेत आहोत परतून आणि हे होत आहे आपल्या मसाल्याची तयारी. कांदा गोल्डन होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे. त्या अगोदर आपण तेलामध्ये टाकलेले आहेत 2 मिरची हिरव्या, तेजपत्ता, 4 मिरीचे दाणे आणि राई. कांदा आपला बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत टोमॅटो. हे आहेत आपले एव्हरेस्टचे मसाले, यामध्ये टाकणार आहोत. 2 चम्मच किचन किंग, 2 चम्मच तिखा लाल, अर्धा चम्मच ब्लॅक पेपर. मसाला आपला पूर्णपणे भाजला गेला आहे. यामध्ये आपण टाकणार आहोत हे 3 मसाले. आमचा गावावरून बनवलेला घाटी मसाला, 1.25 चम्मच घाटी मसाला यामध्ये ॲड करणार आहोत.
तर आपण बघितलंच असेल की मसाला मस्तपैकी शिजला आहे. मसाल्यामध्ये पुन्हा एकदा लिव्हर आपण परतून घेणार आहोत. थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे. 5 ते 10 मिनिट बंद झाकण करून झाकणावर थोडंसं पाणी टाकून शिजवायला ठेवलेलं होतं, जेणेकरून पोटा आहे तो आपला व्यवस्थित शिजेल. आणि मसालासुद्धा आपण बघतच असाल खमंग असा सुंदर असा सुगंध दरवळतोय. हे लिव्हरचे पीसेस बघा, जे आपण परतलेले होते त्यामुळे हे सुंदर असे पीसेस जसे होते तसेच आहेत. हे पहा, एक एक सिंगल पीस आहे. त्याचा गाढ होणारच नाही यामध्ये, कारण आपण त्यासाठी याचं प्रिकॉशन घेतलेलं आहे. आपण त्याला परतलेले होते. थोडीशी आपण कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी टाकूया यावर. पाच मिनिट यावरती झाकण ठेवून आपण बंद करणार आहोत. आणि यानंतर आपली गरमागरम लिव्हर पोटा मसाला तयार झालेला असणार. तयार झालेला आहे. आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. आणि आपली डिश तयार झालेली आहे, आपण बघू शकता. आणि या आमच्याबरोबर टेस्ट करायला. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे हे आम्हाला नक्की लाईक आणि शेअर करून आणि कमेंट्सद्वारे सांगावे. आपला खूप खूप आभारी आहोत. खाली आपल्याला लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन आपण माझं चॅनल सबस्क्राईब करावं. आपल्याला जर नक्कीच आवडलं, पुढच्या भागात आपण काही वेगळ्या पद्धतीत वेगळे डिश घेऊन येऊ. धन्यवाद.